कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मधुबन कट्ट्याचे 103वे कवी संमेलन काव्यासोबत भजनात न्हाऊन निघाले। उरण मधुबन कट्टा कोकण मराठी साहित्य परिषदेने पर्यावरण आणि उन्हाच्या झळा या विषयावर नेहमीप्रमाणे 17 तारखेला कवी संमेलन घेऊन श्रोत्यांना बहारदार अशा मनाला गारवा देणाऱ्या कविता सादर करून कट्टा बहरविला। उन्हाच्या झळातही मधुबन कट्टा बहरत आहे, असे मत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रायगडभूषण प्राध्यापक LB पाटील यांनी मांडले। अध्यक्षस्थानी कवी नरेश पाटील होते। सूत्रसंचालन रंजना केणी यांनी अतिशय सुरेख केले। कवी संमेलनात अनुज शिवकर, मच्छिंद्र म्हात्रे, राम म्हात्रे, अनिल भोईर, संग्राम तोगरे, अजय शिवकर, नरेश पाटील, भगवान म्हात्रे, अरुण म्हात्रे, किशोर म्हात्रे इत्यादींनी कविता सादर केल्या। या कार्यक्रमात सहभाग घेऊन उरण येथील कित्येक ज्येष्ठ नागरिक आणि मान्यवरांनी आनंद मिळवला। खरं वातावरण फुलवले भजन गायक अशोकबुवा पाटील, DR ठाकूर आणि सहकारी यांच्या श्रुश्राव्य भजनाने। कार्यक्रमाच्या उत्तर भागात रायगडभूषण नितेश पंडित मोठीजुई यांना निवेदन सेवेबद्दल, डॉक्टर रवींद्र गावण वशेणी, माननीय श्री अशोक पाटील जांभूळपाडा यांना भजन सेवेबद्दल, कोकण मराठी साहित्य परिषद शाखा उरण यांच्याकडून जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळेस साहित्यिकांच्या कट्ट्यावर जीवनगौरव पुरस्कार मिळणे हे आम्हा मंडळीचे भाग्य आहे, असे मत रायगडभूषण नितेश पंडित यांनी व्यक्त केले। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन म.का. म्हात्रे यांनी उत्तमरित्या केले। यावेळेस मधुबन कट्ट्यावर 60हून अधिक ज्येष्ठ नागरिक हजर होते। महामुंबईसह अजय शिवकर, उरण। सुरू करण्यावर एक शेर घेतो। फासासही कळले शेती जुगार आहे, फासासही कळले शेती जुगार आहे, मी भोगल्या व्यथांचा गळफास सारा आहे, मी भोगल्या व्यथांचा गळफास सारा आहे, जीव गेल्याने कुणाचा प्रश्न सुटतो का, जीव गेल्याने कुणाचा प्रश्न सुटतो का, आत्महत्या हा कुठे पर्याय असतो का। धन्यवाद। कवितेला सुरुवात करतो। कवितेचं नाव आहे झळा उन्हाच्या सोसताना। हा विषयच होता आजचा आपला, कविता झळा उन्हाच्या सोसताना। रात संपूर्ण उजाडती, भल्या सकाळी न्याहाळती, खुरपून तणसार येळ्या पांभरान कुळवती, राबतो मजुरावानी पीक वाऱ्यावर डुलायला, राबतो मजुरावानी पीक वाऱ्यावर डुलायला, कधी कुणाला दिसतोय का तो झळा उन्हाच्या सोसताना, कधी कुणाला दिसतोय का तो झळा उन्हाच्या सोसताना, कधी पाऊस पडत नाही कडा रडून ओल्या होई, चिंता खायाची पडत जाई सरकारी मदत मिळत नाही, कर्ज काढून खत पिकाला मिळन भाकरी पोटाला, कर्ज काढून खत पिकाला मिळन भाकरी पोटाला, कधी कुणाला दिसतोय का तो झळा उन्हाच्या सोसताना, कधी कुणाला दिसतोय का तो झळा उन्हाच्या सोसताना। धोनी 15 करोडात गेला, पांड्या 17 करोडात गेला, सांगा कुणाला फरक पडतो, शेतकरी जगला अन काय मेला, नको करोडासारखा पैसा पीक मालाला भाव द्या, नको करोडासारखा पैसा पीक मालाला भाव द्या, कधी कुणाला दिसतोय का तो झळा उन्हाच्या सोसताना, कधी कुणाला दिसतोय का तो झळा उन्हाच्या सोसताना। आमच्या ऊसाची साखर होती, आमचे द्राक्ष विदेशात जाती, काही द्राक्षांची वाईन होती, वाईनला रगड पैशानं इकती, झाले दलाल पैके वाले पैका आमच्या कष्टाचा, झाले दलाल पैके वाले